नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरी कोठे कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या इंडियाज फर्स्ट आणि डीपेस्ट या ठिकाणी खोल भूऔष्णिक विहिरी या ठिकाणी कार्यान्वित म्हणजे काय? ऑपरेशनल करण्यात आले आहेत, म्हणजे सुरू झालेले आहेत, कार्यान्वित झालेले आहेत. बरोबर, पर्याय क्रमांक सी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2028-29च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य तत्वासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून भारताने कोणता दृष्टिकोन सादर केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शांती विजन. पहा प्रश्न क्रमांक ए, माफ करा, पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी दोन्ही या ठिकाणी सेम दिसत आहे. थोडंसं या ठिकाणी मायनर या ठिकाणी चेंज आहे. पर्याय क्रमांक एक काय आहे? शांती विजन. पर्याय क्रमांक 2 काय आहे? शक्ती विजन. थोडंसं या ठिकाणी अल्फाबेटचं चेंज आहे. डायरेक्टली काय होतं, माणूस गडबडीत काय करतं, पर्याय क्रमांक बी म्हणतं. बरोबर, तर पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शांती विजन हा जो काही दृष्टिकोन आहे तो सादर केलेला आहे. कोणी? तर भारताने. कशासाठी? तर 2028-29च्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून. बरोबर, शांती विजन मध्ये याचा फुल फॉर्म काय? शांतीचा फुल फॉर्म काय? सेक्युरिंग हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट थ्रू नॉर्म्स, ट्रस्ट अँड इंटिग्रिटी. बरोबर. दुसरा पॉईंट, बहुपक्षीय सहकार्य बळकट करणे, एक न्याय जागतिक व्यवस्था सुनिश्चित करणे आणि आधुनिक जागतिक आव्हानादरम्यान जागतिक दक्षिणेकडील देशांचा आवाज बुलंद करणे यावरती ध्येय या ठिकाणी केंद्रित करण्यात येणार आहे या अंतर्गत. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाच्या संसदेने 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती बंदी घालणारा कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर, तर फ्रान्स या देशाच्या संसदेने अंडर 15 एज असलेले जे काही चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडिया वापरावरती पूर्णपणे बंदी घालणारा कायदा मंजूर केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. अल्पवयीन मुलांसाठी अशा प्रकारच्या देशव्यापी निर्बंध लागू करणारा फ्रान्स हा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रान्सच्या अगोदर तुम्हाला आठवतंय ऑस्ट्रेलिया असेल, ऑस्ट्रिया असेल, ब्राझील असेल, इंडोनेशिया असेल, UK असेल, ग्रीस असेल, तुर्की असेल, कॅनडा असेल, या वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत देखील या ठिकाणी 15, 16, 17 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती बंदी घालणारा कायदा त्यांनी मंजूर केलेला आहे. तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फ्रान्सचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायरो, राजधानी आहे पॅरिस, तर चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. भारताचे पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये विकसित केलं जात आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य आहे. कुठे आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आहे. त्या ठिकाणी भारताचे पहिले AI सक्षम असलेले पक्षी अभयारण्य या ठिकाणी डेव्हलप केलं जात आहे. AI सक्षम असलेले पक्षी अभयारण्य जे की भारतातील पहिलं आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे विकसित केलं जात आहे? तर ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये. हे अभयारण्य कुठे आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये, भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प लद्दाखमध्ये, इंडिया AI डेटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ, भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास? तर चुमूर गावाचा, जे की लद्दाखमध्ये आहे. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली? तर मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाखाली. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यामध्ये मान्यता? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. पहिल्या ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे? तर राजस्थानमध्ये.
पहिले शासकीय AI विद्यापीठ बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी, आणि पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये असणार आहे, डेव्हलप केलं जाणार आहे, जे की महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. पुढचा प्रश्न, IRCTC ज्याचा फुल फॉर्म आहे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अतिरिक्त अध्यक्ष ॲडिशनल अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राहुल हिमालयीन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राहुल हिमालयीन असं त्यांचं नाव आहे. IRCTCच्या अतिरिक्त अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये केलेल्या अपॉइंटमेंटबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही नवनवीन अपॉइंटमेंट्स नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन करूया. तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. भारताचे सॉलिसिटर जनरलपदी तुषार मेहता, UK मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कनिष नारायण यांची नियुक्ती, नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अगोदर निधी छब्बर होत्या, त्यांच्या जागी आता अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभाग महासंचालकपदी अमित गर्ग, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदी आलोक कुमार मित्तल, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक सुजित पांडे, महाराष्ट्रामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या समितीच्या अध्यक्षपदी रंजना देसाई, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हरजित सिंग ग्रेवाल आणि IRCTCच्या अतिरिक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी राहुल हिमालयीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मिशन गोल्डन स्पाइसचे उद्दिष्ट कोणत्या कृषी उत्पादनाला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करणे आहे, हा याच्या मागचा उद्देश आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लकाडोंग हळद. कोणती? लकाडोंग हळद. लक्षात घ्या, मेघालय राज्यामध्ये या ठिकाणी ही अशा प्रकारचा हळदीचा प्रकार आहे जो की या ठिकाणी डेव्हलप म्हणजेच उत्पादित केला जातो. तर त्याला या ठिकाणी मिशन गोल्डन स्पाइसचे उद्दिष्ट या ठिकाणी या कृषी उत्पादनाला लकाडोंग हळदीला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करण्याचं या ठिकाणी उद्देश ठेवण्यात आलेला आहे, जे की प्राऊड मुवमेंट आहे मेघालय राज्यासाठी. मेघालय स्थापना 21 जानेवारी 1972, मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर, तर राजधानी शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालपक्रम, बागमारा आणि 3 महत्त्वाचे धरण लेशका, माऊफालांग आणि क्रेम. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे, तलाठी भरती 2026 साठी MPSC गट क साठी प्रिलिम्स आणि मेन्ससाठी लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहेत. 28 जुलै 2026 पासून बॅचेस या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. ऍडमिशन ओपन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी तलाठी भरती 2026 साठी सुद्धा पूर्व आणि मुख्य लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस साठी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. ऍप्लिकेशनची लिंक, व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6, राजस्थानमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विवाह आणि पर्यटन संमेलनामध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट विवाह स्थळ उदयोन्मुख राज्य पुरस्कार या ठिकाणी पटकावलेला आहे? खूप चांगली गोष्ट आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आंध्र प्रदेश या राज्याने सर्वोत्कृष्ट विवाह स्थळ उदयोन्मुख राज्य पुरस्कार या ठिकाणी पटकावलेला आहे. कशामध्ये? तर राजस्थानमध्ये पार पडलेल्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विवाह आणि पर्यटन संमेलनाच्या अंतर्गत. कोणतं राज्य? आंध्र प्रदेश राज्य. स्थापना 1 नोव्हेंबर 1953, मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू, राज्यपाल S अब्दुल नजीर, तर राजधानी अमरावती. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा, पापीकोंडा, राजीव गांधी आणि 3 महत्त्वाचे धरण सोमशिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर. पुढचा प्रश्न, दरवर्षी राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस, लक्षात घ्या, दरवर्षी राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2 दिवसापूर्वी 22 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस म्हणून साजरा करत असतो. 22 जुलै 1947 रोजी भारताच्या संविधान सभेने स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून या ठिकाणी तिरंग्याचा स्वीकार केलेला होता. लक्षात घ्या, ध्वज डिझाईन कोणी केली आहे? तर पिंगली व्यंकय्या यांनी. आणि ध्वजाचं गुणोत्तर बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. 3:2 आहे. 3 काय लांबी आहे तर 2 काय रुंदी आहे. बरोबर. तर लांबी रुंदीचं या ठिकाणी गुणोत्तर किती आहे ध्वजासाठी? 3:2. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस,
12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील कॉन्स्टेबल जीडी पदांच्या भरतीमध्ये सेवानिवृत्त अग्निवीरांसाठी किती टक्के रिझर्वेशन आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 50% या ठिकाणी रिझर्वेशन मंजूर केलेलं आहे. कशामध्ये? तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील कॉन्स्टेबल जीडी पदांच्या भरतीसाठी 2022 मध्ये सुरू झालेल्या अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये 4 वर्षांच्या कालावधीसाठी यंग यूथची या ठिकाणी तरुणांची या ठिकाणी भरती केली जात असते. पुढचा प्रश्न, BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जी की नवी दिल्ली 2026 मध्ये होणार आहे त्याच्यासाठी अनावरण करण्यात आलेल्या अधिकृत शुभंकराचं नाव काय आहे? बरोबर, इनॉग्रल मॉस्कोटचं नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पिकॉक म्हणजेच मोर या ठिकाणी अधिकृत शुभंकरचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या इमर्सिव्ह लँग्वेज म्युझियमचे नाव काय आहे ज्याचं नुकतंच या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शब्दलोक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच चर्चेमध्ये असलेले चीता आंदोलन हे खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक सी, केन बेटवा लिंक प्रकल्प. बरोबर, तर केन बेटवा लिंक प्रकल्पाशी संबंधित आहे चीता आंदोलन. बरोबर, या ठिकाणी पर्टिक्युलरली स्थान कोणतं आहे? तर हे आंदोलन प्रामुख्याने मध्य प्रदेशातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यातील कुपी गावाजवळ बर्ना नदीच्या काठी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं या ठिकाणी काय आहे? तर चीता नावाचं आंदोलन. शेवटचा प्रश्न, केरळ GCC आउटलुक 2026 या धोरणाअंतर्गत केरळ सरकारचे कोणत्या वर्षापर्यंत 150 जागतिक क्षमता केंद्रे म्हणजेच काय ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2031 पर्यंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी म्हणजे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, बरोबर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? निधी छिब्बर, अशोक लाहिरी, अनुराग जैन की नरेंद्र मोदी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर.